झी 24 तास एक पाऊल पुढे। देशातील मान्यता प्राप्त आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या IIT आणि NIT या संस्थांमधल्या प्राध्यापकांच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा रिकाम्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली। सरासरी 43% जागा या अशा संस्थांमध्ये रिकाम्या असल्याचं समोर आलंय। यामध्ये IIT मध्ये सर्वाधिक 57% जागा रिकाम्या आहेत। त्या खालोखाल IIT दिल्लीमध्ये सुमारे 50% जागा रिकाम्या आहेत। शिक्षण मंत्रालयाने इंजिनिअरिंगमध्ये PhDच्या उमेदवारांची संख्या कमी असल्याचं कारण या जागा कमी असण्यासाठी दिलंय। इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे PhD किंवा क्लासेस घेण्यापेक्षा कॉर्पोरेट जॉबना प्राधान्य देताना दिसतात। त्यामुळे या संस्थांमध्ये प्राध्यापकांचा तुटवडा निर्माण होताना दिसतोय। IIT पेक्षा NIT मध्ये परिस्थिती आणखी गंभीर आहे। अनेक NIT मध्ये प्राध्यापकांच्या 50% जास्त जागा मोकळ्या आहेत। बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या IIT आणि NIT मध्ये प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचा फटका नव्याने तयार झालेल्या IIT आणि NIT लाही बसतोय। आपण याबाबत प्रतिक्रिया जाणून घ्या। ज्येष्ठ IT तज्ञ अच्युत गोडबोले आहेत आपल्याबरोबर। अच्युतजी, काय सांगाल? NIT तसंच IIT मध्ये प्राध्यापकांची वानवा असल्याचं समोर आलेलं आहे आणि या कमतरतेचा फटका कुठेतरी या NITच्या आणि IITच्या दर्जालाही बसतोय। काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, खरोखरच चिंतेची बाब आहे, कारण IIT मध्ये आणि हे कमी जे प्रमाण आहे ते 5-10% नाही आहे, ते 48%, 40 ते 50% कमी असणं म्हणजे खूप मोठा खळगा आहे। आणि मला असं वाटतं की हा नाही, याचा फटका नक्कीच मुलांना बसणार आहे, तो बसतोय असं मला वाटतं। मला स्वतःला जे कारण आता जे सांगितलं गेलेलं ते पटतं। मला असं नेहमीच वाटत आलेलं आहे की इंडस्ट्री आणि एज्युकेशन जे अकॅडमिशिया यांच्यातले संबंध भारतामध्ये जे जितके घट्ट असायला पाहिजे तितके कधीच नव्हते। आता तर आणखीनच त्याच्यात दरी पडत चालली आहे। जेव्हा IIT स्थापन झाल्या त्यावेळेला बरेच लोक अमेरिकेहून PhD होऊन परत यायचे, तिथे IIT ते वाढत गेले। IIT मधलं सुद्धा लोकांनी मग PhD करायला सुरुवात केली आणि मग IIT मध्ये प्रोफेसर येत गेले। त्यावेळी सुद्धा कमतरता होती पण एवढी नव्हती। त्यानंतर झालं काय की IITची संख्या वाढली, मुलांची संख्या वाढली, वेगवेगळ्या शाखा चालू झाल्या आणि त्या मानाने मग आपल्याकडे PhD होण्याचं प्रमाण कमी झालं। तर कॉर्पोरेट जगामध्ये इतके भरमसाठ पगार मिळतात की लोक ताबडतोब कॉर्पोरेट जगाकडे वळतात। आणि मला असं वाटतं आता याला एकच उपाय आहे, एक महत्वाचा उपाय, त्याला इतर अनेक उपाय आहेत, तो म्हणजे एज्युकेशन आणि अकॅडमिक यांची जी घट्ट वीण आहे त्याचा पाया जर का असेल ना कुठे, तर वीण का नाही असं विचारलं तर आता आज सुद्धा एज्युकेशन मध्ये IITतल्या माणसांना कॉर्पोरेटमध्ये जाऊन कन्सल्टन्सी करायची परवानगी आहे। म्हणजे त्याचे पगार आहेतच बऱ्यापैकी, पण कन्सल्टन्सी सुद्धा करायची परवानगी आहे। पण ती कन्सल्टन्सी आज जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही। याचं कारण असं की आपल्याकडलं जे संशोधन आहे ते संशोधनच मूलभूत आणि पायाभूत असं नाही आहे। आपल्याकडे मी अधिक कॉपी कॅट म्हणणं फार एक्स्ट्रीम होईल, पण अमेरिकेमध्ये जसं झालं गेली अनेक दशकं, हे जे दुसऱ्या महायुद्धानंतर एस्पेशली 60 सालानंतर पुढची 20-30 वर्ष ही अनेक क्षेत्रामध्ये एवढं प्रचंड संशोधन होत गेलं। IT असेल, कम्युनिकेशन असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यावेळेला त्यांना मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज मधल्या तज्ञांची त्या टेक्निकल रिसर्च करता गरज भासायची। नक्कीच अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे। एक पगार हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कदाचित हेही कारण असू शकतं। पण काही दिवसांपूर्वी नारायण मूर्तींनी सुद्धा टीका केली होती की IITचा दर्जा घसरतोय। मग हा जो दर्जा घसरतोय अशी ती त्यांनी टीका केलेली आहे, त्यामागे कुठेतरी शिक्षकांची कमतरता हेही एक कारण आहे असं वाटतं? हे कारण, पण मला एक अर्ध्या मिनिटात मुद्दा हे करतोय की जो आपल्याकडे जे मूलभूत रिसर्च मोठ्या प्रमाणावर होत असता तर आपल्या IITतल्या इतरही लोकांना खूप चांगल्या तऱ्हेचं रिसर्च करावा लागला असतं, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं असतं, पैसेही जास्त मिळाले असते। पण आज कन्सल्टन्सीची पण आज शक्यता थोडीशी कमी झालेली आहे IIT मध्ये, त्यामुळे फक्त पगारावर राहावं लागतं। पण PhDच्या मनाने कॉर्पोरेट जगात जाऊन प्रोग्रामिंग केलं तरी चालतं, म्हणून इंजिनिअरिंग माणसं खाली कॉर्पोरेटमध्ये जातात, असं सगळं चालू आहे। तर माझ्या मते मूलभूत संशोधन होणं आणि एज्युकेशन आणि अकॅडमिक यांच्यात संबंध चांगले असणं हे महत्वाचं आहे। आता हे जी IITतल्या क्वालिटी खाली जाण्याचा विषय जो काय मुद्दा आहे त्याविषयी बरीच वेगवेगळी मत आहेत बरं का। म्हणजे त्या ठिकाणी तो खरोखरच किती कमी झालाय, त्याचा दर्जा आहे आपल्याला बघायला पाहिजे। म्हणजे तो किती, काही जणांच्या मते तो झालाय, काही जणांच्या मते झालेला नाहीये। पण मला नक्की असं वाटतं जर कॉलेजेस पेक्षा जरी चांगले असतील तरी लायब्ररीज आणि लॅबोरेटरीज अगदी अमेरिकन लेटेस्ट जे असतात ना त्या मानाने तेवढी सुसज्ज नसतात बरं का। शिवाय शिक्षकांची संख्या एवढी कमी आणि आता असं झालंय, असं म्हटलं जातं, मी स्वतःचे तपासून बघितलं नाहीये, पण आता एवढे क्लासेस निघालेले आहेत
ते काही म्हणतात कोटा, हे काय म्हणतात हैदराबाद, म्हणजे जर का इतर परीक्षा जर का IITतले एंट्रन्सला सुद्धा एक्सपेक्टेड प्रश्न जर का यायला लागले किंवा असं घोकमपट्टी करून जर का ऍडमिशन मिळायला लागली तर अवघड नक्कीच त्यामुळेच कुठेतरी ही टक्केवारी लक्षात घेता सरकारनं काहीतरी ठोस उपाययोजना यावर करणं अपेक्षित आहे. अच्युतजी, आपण केलेल्या या चर्चेबद्दल धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.